नमस्कार. मी प्राध्यापक रवी पत्की साम टी व्हीवर सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आपण बघतो आहे की या महामारीमध्ये एक विषय फार कळीचा झालेला आहे आणि तो म्हणजे प्रतिकारक शक्ती, इम्युनिटी. पण इम्युनिटी म्हणजे त्याचे जे काही मूलभूत गुणधर्म आहेत की इम्युनिटी म्हणजे नेमकं काय, इम्युनिटी आपल्याला कशा प्रकारची असते, याविषयी जे काही साहित्य अवेलेबल आहे किंवा जे काही व्हिडिओज अवेलेबल आहेत ते बहुतांशी इंग्रजीमध्ये आहेत आणि थोडेसे क्लिष्ट आहेत. म्हणून आपण काय करूया, आपल्या सगळ्या मराठी लोकांच्या करता की आणि सगळ्या वयोगटातल्या कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या कुठलीही लोक असतील तरी त्यांना ही जी प्रतिकारशक्ती आहे ह्याची जी मूलभूत संकल्पना आहे ती आपण अगदी सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोचवायचा असा या व्हिडिओजच्या मालिकांमधनं प्रयत्न करणार आहोत. त्याच्यातला आज आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकी प्रतिकारक शक्ती माणसाला ही कशी येते, त्याचे प्रकार किती आहेत आणि आपण छोट्या छोट्या व्हिडिओजमधनं हे सगळं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या विषयामध्ये प्रतिकारक शक्ती आणि त्या प्रतिकारक शक्तीचे प्रकार. तर 2 प्रकारची प्रतिकारक शक्ती माणसाला असते. एक असते जन्मापासून मिळालेली, म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा जन्मताच एक प्रतिकारक शक्ती असते, आणि दुसरी असते जन्मानंतर हळूहळू त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये ती प्रतिकारक शक्ती हळूहळू डेव्हलप होत जाते. तर पहिल्यांदा आपण बघूया जन्मापासून मिळालेली प्रतिकारशक्ती ही कोणती असते. तर नंबर 1, आपली शरीर रचनाच अशी आहे ना की कुठलाही संसर्ग सहज आपल्याला होऊ शकत नाही. आपली शरीर रचना हेच आपलं एक संरक्षण आवरण आहे, संरक्षक आवरण आहे. उदाहरणार्थ एखादा विषाणू किंवा जीवाणू यायचा असेल तर तो आपल्या त्वचेतनं थेट आत जाऊ शकत नाही. त्वचा ही आपली पहिली संरक्षक आवरणाचा भाग आहे. ती त्वचा फाटावी लागते, त्या त्वचेला थोडीशी इजा व्हावी लागते, जखम व्हावी लागते, तेव्हाच तो जीवाणू किंवा विषाणू शरीराच्या आतमध्ये जाऊ शकतो. म्हणून लक्षात काय ठेवायचं, तर जन्मापासून मिळालेली जी प्रतिकारशक्ती असते त्यातली पहिली आहे शरीर रचनेमुळे मिळालेलं संरक्षण. दुसरी आहे शरीर क्रियेत बदल घडवून आणणे. हा एक गुणधर्म आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रतिकारशक्ती मिळते. म्हणजे काय, तर आपण एक उदाहरण घेऊया. रोजच्या जेवणामध्ये आपण असं एक उदाहरणादाखल घेऊ की रोजच्या जेवणामध्ये जर का एखादा जीवाणू त्या अन्नाबरोबर आपल्या पोटामध्ये गेला, नेहमीचं काय असते, प्रक्रिया काय असते की पोटामध्ये अन्न गेल्यानंतर जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असतं आणि ते हायड्रोक्लोरिक आम्ल पचनाकरता आवश्यक असतं. आता जर का जीवाणू शरीरात गेला तर जठरातलं जे हायड्रोक्लोरिक आम्ल आहे ते वाढतं. जठर जास्त हायड्रोक्लोरिक आम्ल त्याचा स्त्राव करायला लागतं आणि त्याच्यामुळे तो जो जीवाणू आहे तो मारला जातो. म्हणजे काय झालं, तर त्या जीवाणूला किंवा विषाणूला उत्तर देण्याकरता म्हणून आपल्या शरीराने त्याच्या कामात बदल केला. जे नेहमीचं हायड्रोक्लोरिक आम्ल होतं त्याच्यापेक्षा जास्त स्त्राव झाला, आणि जास्त स्त्राव हा प्रतिसाद असतो त्या विषाणूला किंवा जीवाणूला, आणि त्यामुळे आपल्याला संरक्षण मिळतं. तर ही आहे दुसरी जन्मापासून मिळालेली प्रतिकारशक्ती, शरीर क्रियेत बदल घडवून आणणे. तिसरी असते प्रतिकारशक्ती, ही भक्षक पेशींच्या स्वरूपात असते. आता भक्षक पेशी म्हणजे काय, तर कुठलाही जीवाणू किंवा विषाणू, आपण इथे दाखवला आहे तसा हा बघा, हा जीवाणू किंवा विषाणू आहे, तो शरीरात आल्यानंतर या ज्या भक्षक पेशी असतात ज्या जन्मापासून आहेत आपल्यामध्ये, त्या भक्षक पेशी त्या जीवाणू किंवा विषाणूपर्यंत पोचतात आणि त्याला गिळून टाकतात. हे पहा इथे मी दाखवलेलं आहे, त्या पेशींनी, त्या भक्षक पेशींनी त्या जीवाणूला किंवा विषाणूला गिळून टाकलेलं आहे. तर अशी ही जन्मापासून मिळालेली तिसरी प्रतिकारशक्ती भक्षक पेशींच्या मार्फत आपल्याला मिळालेली असते. तर या 3 प्रतिकारशक्ती जन्मापासून आहेत, शरीराचं संरक्षक कवच आवरण, शरीर प्रक्रियेत होऊ शकणारे बदल, आणि तिसरी असते भक्षक पेशींच्या स्वरूपामध्ये.
आता जी दुसरी प्रतिकारक शक्ती आहे जन्मानंतर हळूहळू जी वाढत जाते ती. आता जन्मानंतर वाढत जाणारी ही जी प्रतिकारशक्ती आहे ही काही फार विशिष्ट पेशींमुळे आपल्याला मिळालेली असते. त्या पेशींचं नाव आहे लिम्फोसाइट्स. हा फक्त एक इंग्रजी शब्द आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. लिम्फोसाइट्स. या लिम्फोसाइट्स रक्तामध्ये असतात. थोडक्यात बघूया या लिम्फोसाइट पेशी तयार कुठे होतात हे बघा. काय गमतीशीर प्रकार आहे बघा. रक्तातल्या पेशी आहेत पण तयार होतात हाडांमध्ये. हाडांच्या मध्यभागी इथे बोन मॅरो नावाचा एक उती असते आणि त्या उतीमध्ये बोन मॅरो नावाच्या उतीमध्ये या हाडांमध्ये या लिम्फोसाइट्स ज्या मी म्हणले आहेत त्या पेशी तयार होतात. आता या लिम्फोसाइटचे 2 प्रकार पडतात. एक असतात टी पेशी आणि दुसऱ्या असतात बी पेशी. टी पेशी आणि बी पेशी. टी पेशींना आपण युद्धपेशी असं म्हणू आणि बी पेशींना आपण शस्त्र उत्पादक पेशी असं म्हणू. शस्त्र तयार करणाऱ्या पेशी असं म्हणू. आता या दोन्ही पेशी कसं काम करतात? दोन्ही पेशींचं काम वेगवेगळं आहे. थोडक्यात बघूया. हे बघा या ज्या युद्धपेशी आहेत, युद्धपेशी म्हणजे टी पेशी. त्या युद्धपेशी ही दाखवली आहे मी एक युद्धपेशी. जर विषाणू किंवा जर जीवाणू शरीरात आला तर या युद्धपेशी थेट आक्रमण करून त्या विषाणूला किंवा जीवाणूला मारून टाकतात. त्या आक्रमणाचे प्रकार वेगवेगळे आहेत. आपण आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवू, युद्धपेशी विषाणूवर थेट आक्रमण करून त्याला मारून टाकतात. आणि जी दुसरी आहे लिम्फोसाइट पेशी, शस्त्र उत्पादक पेशी नावातच आहे. ही शस्त्र उत्पादक पेशी अँटीबॉडीज नावाची शस्त्र तयार करते. आता ही शस्त्र कोण आहे? तो किती याविषयी बोलणं झालेलं आहे आत्तापर्यंत. अँटीबॉडीज. त्या अँटीबॉडीज ही प्रथिनं असतात जी या शस्त्र उत्पादक पेशी किंवा बी पेशींनी तयार केलेली असतात. वाय आकाराच्या असतात. या प्रथिनांचे रेणू वाय आकाराचे असतात आणि हे वाय आकाराचे प्रथिनांचे रेणू किंवा अँटीबॉडीज किंवा शस्त्र ती अशी त्या विषाणूवरती हल्ला करतात आणि त्याला मारून टाकायचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे युद्धपेशी आणि शस्त्र उत्पादक पेशी अशा 2 पेशींची जी प्रतिकारक शक्ती असते ती आपल्याला जन्मानंतर मिळालेली असते. त्यामुळे टी पेशी आणि बी पेशी या दोघांना मिळून लिम्फोसाइट्स असं म्हणतात. तर हे मूलभूत माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की अशा पद्धतीने आपली प्रतिकारक शक्ती काम करत असते शरीरामध्ये आणि त्याचे 2 प्रकार असतात. ही माहिती आपल्याला सगळ्यात सुरुवातीला या महामारीच्या विरुद्ध आपल्याला जे लढायला म्हणून तयार व्हायचं आहे त्याच्याकरता ही या माहितीने आपण जय्यत तयारीने त्याच्याशी लढलं पाहिजे. मी रवी पत्की, साम TV. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटर देखील फॉलो करा.